चलो मुंबई मान्य असेल तर माझ तोडगा निघू बघ जर तरला काय मला त्यांना वाचून देतात घरी त्यांना वाचल्याशिवाय काय खऱ्या गोष्टी आहेत चर्चा किती वेळ झाली आणि मुख्यमंत्री व्हीसीद्वारे कधी चर्चाच नाही झाली। तर मनोज जरांगे पाटील म्हणतायत चर्चाच झाली नाही, आधी समाजाशी चर्चा करणार आणि मग मला चर्चा करू द्या मग दोन्ही शिष्टमंडळ एकत्र एकाच ठिकाणी एक शिष्टमंडळ शिष्टमंडळ नवं सुद्धा आले का दोन्ही आलेत का येऊन गेले दोन्ही कुठले शिष्टमंडळ आहे सरकारचे संभाजीनगरचे मंत्र्याचं बोलत आले पण सांगितलं आम्हाला परत दोन आले अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पण जर मागण्या मान्य झालं तर मग 26 मुंबईत तरी वापस जायचंय आणि मुंबईत आम्हाला मागण्या महत्वाच्या आम्हाला आरक्षण पाहिजे मग ते कुठं मिळू पुण्यात तरी मिळालं तरी घेणार लोणावळ्यात तरी घेणार वाचित केलं तरी घेणार आजच मैदानात आम्ही आझाद मैदानाला जाऊन बस मागणी मान्य कसं चालू झाली आरक्षणासाठी चालू ना आरक्षण वापस जावं लागेल घर बांधलं पण तुमचा निर्णय कधी जाहीर करणार तुम्ही सभेतून करणार काही मी आता तिथे चाललो माझ्या समाजाशी बोलतो खूप शिष्टमंडळ आलंय म्हणून त्यांची चर्चा करतो आणि पुन्हा तुम्हाला सगळं संयुक्त एक मिनिट पाटील हॅलो तर थेट या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून घेऊया। सागर, आधी समाजाशी चर्चा मग शिष्टमंडळाची, त्याच्या पुढे नेमकं मनोज जरांगेंनी काय म्हटलंय? नक्की जर आपण पाहिलं तर समाजाशी चर्चा करतो आणि नंतर मी येऊन तुम्हाला आपली भूमिका स्पष्ट करतो। विभागीय आयुक्त किंवा जे दोन शिष्टमंडळ आलेले आहेत त्यांनाही भेटतो, त्यांना मी भेटलेलं नाहीये, भेटून घेतल्यानंतर चर्चा होईल आणि पुढची दिशा ठरली जाईल। मात्र मुंबईला जायचं की पुन्हा माघारी फिरायचं यावरती ठाणे काही लोक मुंबईच्या दिशेने रवाना झाले असले तरीही भूमिका जी आहे ती जरांगे पाटलांनी अजून आपली बदललेली नाहीये। त्यामुळे शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर आणि या सभेनंतर काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच, आधी मराठा समाजाशी चर्चा करणार मग शिष्टमंडळाशी चर्चा करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय। त्यानंतर ते काय भूमिका जाहीर करतायत याकडे आपलं खरं तर लक्ष असणार आहे। सागर, या सगळ्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो तुमच्या बोलण्यात आता आला तर दोन शिष्टमंडळ, त्याबद्दल थोडंसं सविस्तर सांगाल? दोन शिष्टमंडळ म्हणजे एक आधीचं शिष्टमंडळ होतं त्यांनी एक चर्चा यापूर्वी केलेली होती, पाटलांकडून उत्तर मिळालं, त्यांचं समाधान झालं नाही। त्यानंतर दुसरं एक शिष्टमंडळ तयार करण्यात आलं, एक विभागीय आयुक्तांचं होतं आणि एक दुसरं शासन स्तरावरती तयार करण्यात आलं। हे दोन्ही शिष्टमंडळ या ठिकाणाहून गेले आणि त्यांनी चर्चा केलेली। या दोन्ही शिष्टमंडळातून चर्चेचा सारांश जो आहे तो काय येतोय किंवा सरकार या सगळ्या गोष्टींवरती सकारात्मक आहे का, इतर गोष्टींचाही विचार जरांगे पाटील करणार आहेत। आणि विभागीय आयुक्तांचं शिष्टमंडळ या ठिकाणाहून गेलं असलं तरी शासनाचं शिष्टमंडळ यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करणार आहे। या चर्चेनंतर काय प्रश्न मार्गी लागतो का, मुंबईला जायचं, या सगळ्या गोष्टीचा विचार जो आहे तो केला जाईल। प्रश्न मार्गी लागला नाही तर
मोर्चा मुंबईच्या दिशेने येईल आणि प्रश्न मार्गी लागले तर या ठिकाणाहून मोर्चा पुन्हा या ठिकाणी स्थगित होऊन मराठा आंदोलक जे आहे ते पुन्हा आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये जातील। त्यामुळे आता काही वेळामध्ये हा सर्व निर्णय जो आहे ना अपेक्षित आहे। आता सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सभेमधून जरांगे पाटील काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेऊ। सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।